सरकारला प्रश्न विचारला. कोर्टाने ताशेर ओढल्यानंतर काही फरक पडेल असं काहीही फरक पडणार नाही या सरकार. या सरकारला निवडणुकी जिंकण्यासाठी दंगा केल्याशिवाय पर्याय नाही हे त्यांना सरकारला माहिती आहे आणि सरकार हे करत राहणार. निवडणुकीच्या आधी दंगल होणार असं वाटतं? 100% दंगल होणार. हे सरकारच करून आणणार. हे ना ते कारण पुढे करून सरकार दंगा करणार. कोर्टात बरेच दिवसापासून तुमच्याकडून दाद मागितली जात होती ट्रम्पेट बद्दलची, तुम्हाला दाद दिली कोर्टाने आणि तो चिन्ह फ्रीज करण्यात आलाय. एका अर्थाने एक दिलासाची बात. आम्ही खरं तर आमच्या दृष्टीने 50% दिलासा आहे. तर आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली, म्हणजे हे ठेवूच नका चिन्ह. तर निवडणूक आयोगाने 50% आमच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी ट्रम्पेट ठेवलं आणि ट्रम्पेट नाव दिलं. त्याचं तुतारी जे नाव होतं ते काढून टाकलं. खरं तुतारी हे नाव चुकीचंच होतं, कारण का एका निवडणूक ह्याच्यावरती एकाच नावाची दोन चिन्ह असूच शकत नाही. एक तुतारी आणि दोन तुतारी असे असू शकत नाही. केलं तर त्याच्यामुळे मोठा फटका बसला होता. एक जागा गेली ना आमची, त्याच्यामुळे आमचं साताऱ्याची जागा गेली. का भगरे सरांच्या इथे जे 1.5 लाखांनी जिंकले ते 3 लाखांनी जिंकले असते. 1,40,000 मतं गेली. साताऱ्यामध्ये 48,000 मतं गेली. अमोल कोल्हेंच्या इथे 40च्या वर गेली. नगरमध्ये 40च्या वर गेली. सुप्रियाताईंच्या इथे 36,000 गेली. दुसरं असं हे सरकार वाघनखांच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाचं ध्रुवीकरण करतंय. खरं तर हे वाघनख खरे ते खोटे अजून कोणीच ते सांगू शकत नाहीये. पुन्हा साताऱ्याला जाऊन ते सगळं चाललंय. पहिली गोष्ट, या सरकारकडे आता भावनांशी खेळण्याशिवाय काहीही राहिलेलं नाही. कॅगचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये आलंय की 50,000 कोटी कुठे आहेत हेच कळत नाहीये. सरकार त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. तुमचा खर्च आणि तुमची बिलं मॅच होत नाही असं कॅग म्हणतं, त्याच्यावर उत्तर द्यायला तयार नाही. 50,000 कोटी हा तुमच्या जेवढ्या कंपनीज आहेत, म्हणजे ते वेगवेगळे आहेत ना म्हणजे MSRDC असेल तसे जे काय महामंडळ, त्याच्यात 50,000 कोटीचा लॉस आहे. या सरकारने जवळजवळ 75,000 कोटींचे टेंडर ते काय ते आपलं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर काढलेले आहेत. जमीन संपादन न करता टेंडर काढून कामं सुरुवात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी टेंडरबाजी चालू आहे, कारण का त्यांना निवडणुकीच्या आधी कमीत कमी महाराष्ट्रात 10 ते 20,000 कोटी रुपये जमवायचे. पण त्यामुळे 30% बस घ्या आणि करा धमाल. जे वाघनखाची म्हणजे अजून खात्रीच नाही ते वाघनख खरी आहेत ते कुठे. तिथं CM DCM जातात. तुम्हाला तेच सांगतो, सगळं शक्ती प्रदर्शन होतंय सगळं. तुम्हाला तेच सांगतो की भावनांशी खेळायचं. शिवाजी महाराजांचं आता एवढंच जर तुम्हाला प्रेम होतं, ह्याच विशालगडावरती म्हणजे त्या खिंडीत पन्हाळा आणि विशालगडामध्ये खिंड आहे. त्या खिंडीमध्ये शिवाजी महाराज अडकल्यानंतर सिद्धी जोहरनी जेव्हा वेढा घातला तेव्हा तो वेढाच बाजीप्रभू देशपांडेंना शिवाजी महाराजांनी सांगितलं की तुम्ही मागे थांबा, आणि हा तो वेढा त्यांनी तोडला आणि महाराज विशालगडामार्फत म्हणजे त्यामार्फत विशालगडावर गेले. म्हणजे विशालगडावरती पावन स्पर्श झालेली ती जमीन आहे. तारेराणीची राजधानी आहे. कसल्या भावना शिवाजी महाराजांबद्दल, तिथेच तुम्ही आदळापट केली. अच्छा, त्याचं नाही की शिवाजी महाराज तिथे गेले तेव्हा तो दर्गा नव्हता. तो 1100-1200 सालापासून जगात दर्गा आहे. म्हणजे 1058ला हा किल्ला बांधला गेला. त्याच्यानंतरचं हे सगळं बहामनी किंगडम वेगवेगळ्या राजांनी हा किल्ला हातात घेतला आणि शेवटची ताराराणी तिची राजधानी होती, त्यांची राजधानी होती. कसलं प्रेम तुम्हाला फक्त भावना. करोड रुपये खर्च करून ते आणले वाघनख. त्या ज्या म्युझियम मधनं आणलंय त्या म्युझियमचं नाव त्यांनी पत्र लिहून कळवलंय की ही नख शिवाजी महाराजांनी वापरली की नाही हे आम्ही सांगू शकत नाही. तरी एवढं कमजम कसं? भावना. बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली, बघा आम्ही शिवाजी महाराजांनी नख आणली. काम काय शून्य. दुसरं असं काँग्रेसने त्यांचे जे फुटलेले आमदार आहेत त्यांच्यावर अखेर कारवाई केली. 5 कोणाची मला अजून खरगेंनीच आदेश काढले. नाही, पण कारवाई केली, योग्य केलं. आणि मी तर आव्हान करीन तिथल्या लोकांना की आले गावामध्ये तो जोड्याने मारा. आदल्या रात्री आम्ही सगळे एकत्र जेवलो, म्हणजे एवढी नमक हरामी. आणि आता गद्दारांना क्षमा नाही हो. महाराष्ट्रात आता खरी निवडणूक सुरू झाली. लोकसभेची निवडणूक वेगळी असते. आता ही स्वत्वाची लढाई आहे. तुमच्या मातीची ओळख आहे. ज्या मातीतनं गद्दारी पैदा झाली
तिथली लोक गद्दारी काढून टाकतील, कारण त्या मातीचा अपमान झालाय. जे आमदार फुटले ती माती काय गद्दारांची माती आहे? आता मी सिन्नरला राहतो, सिन्नरचा आमदार फुटला, आमची माती गद्दारी सहन करणार नाही. तुम्ही आमदार काढलेच जाणार, निफाडचा आमदार काढलेच जाणार. राज्य सरकार एवढ्या वेगवेगळ्या योजना आणतंय, तेवढं राज्याच्या तिजोरीत पैसे आहेत? अहो, जेवढा राज्य सरकार घोषणा करतायत ना, तेव्हा भारताचं अर्ध बजेट वापरावं लागेल. भारताचं अर्ध बजेट. पैसे कुठे नाही खिशात नाही द्यायचेत की नाही हे पण नक्की नाही. अहो, तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरची बिलं दिलेली नाहीत 2-2 वर्ष, लवकरच कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करते. आम्हाला काय करायचं? मेले तर मेले. आम्हाला 30% मिळाले, आमचा आपला भावनांची खेळ झाला आणि आमची सत्ता आली, बस झालं. मुडते किती पडले याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. महायुती एकत्र असल्याचं दाखवते, पण दुसरीकडे मुंबईचे जिल्हा नियोजन समिती दिलीप लांडेनेच निधी मिळत नाही म्हणून कागद फाडले. आता कसं आहे, आता आलं संपलं, निवडणुकीची वेळ आली, आता काय निधी विधीची अपेक्षा करू झालं. तुम्हाला खेळवायचं तेवढं खेळवलं, आता सुद्धा निधी दिली तर निधीचा उपयोग काय? हे फक्त इथे गुळ लावून ठेवायचा. तुला दिले ना 1000 कोटी. अहो, आमदारकीच्या निवडणुकीत महाराष्ट्राला सांगू इच्छितो 5 कोटी आणि 100 कोटीचा निधी, अशी तर प्रत्येक आमदाराला फोन करत होते. 5 कोटी काय तुमच्या खिशात नाही देता काय? तुमचं काय एफडी आहे काय घरातून आणलेला? 100 कोटीचा निधी देणार, कोणाला देणार आणि का देणार? उद्यापासून मनोज जरांगे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला त्यांनी आणि नाही, मी अजून त्या काय ऐकलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार.